कॉक्रोच जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले। कॉक्रोच जनता पार्टी सुरू करणारा अभिजित दिपके हा हिंगोलीच्या संतूक पिंपरीचा आहे। अभिजित दिपकेच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आले, पाहूयात। काय सांगाल काका? खरं तर आपण बघितलं तर अभिजित दिपके तुमचे पुत्र आहेत। त्यांनी सोशल मीडियावर एक कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक पक्षच म्हणावं लागेल काढलाय, अकाउंट काढले आणि प्रचंड प्रतिसाद मिळतोय। काय पहिली प्रतिक्रिया वडील म्हणून? तो तिकडे शिकायला गेलेला होता। हे असं काही करेल म्हणून याची मला त्याने कधी कल्पना दिलेली नाही। पण आपण ज्या पद्धतीने बघतोय, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून असेल, भारतातून असेल, मोठा पाठिंबा मिळतोय। आगामी काळात जे आहे ते राजकारणात सुद्धा येऊ शकतात। वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? राजकारणामध्ये तर त्यांनी त्याविषयी मला थोडी भीतीच वाटते। राजकारणामध्ये त्यांनी जायलाच नको पाहिजे होतं, अशी माझी प्रांजळ इच्छा आहे। पण आता इतर लोक त्याला एवढा सपोर्ट करतायत की आता ते माझंही मत काही तो ऐकणार नाही आणि त्याचंही मत आता तो मला वाटतं की ते त्याचे जे काही ग्रुप आहे त्याच्यात त्याला सपोर्टर करणार आहे, ते ठरवतील आता की त्यांनी काय करायचं। राजकारण हे महत्वाचं साधन आहे। मग असं असताना तुम्हाला नेमकी भीती का वाटते? का राजकारणाची भीती वाटते? सध्याची जे परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये जे एकमेकाविषयी द्वेष आणि कुरघोडी आणि जे काही प्रकार घडतायत ते पण थोडं हे वाटतं, भीती वाटते, राजकारण नको वाटतं। पण असं सगळं असलं तरी तुमचे चिरंजीव अभिजित दिपके आम आदमीसाठी तर काम करत होते की यापूर्वी? पण ते सक्रिय राजकारणी म्हणून नव्हते करत ना। अच्छा, पेड सर्वंट असल्यासारखे होते ना। पण ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी हे नाव दिलं, हे सगळं पाहून काय वाटतं? म्हणजे काय वाटतं? आता ते नाव ते कसं काय सुचलं त्याला एक ते असं बॅकग्राऊंड जोडल्यासारखं दिसलेलं आहे की चीफ जस्टिसनी आणि एम्प्लॉय लोकांना किंवा बेरोजगार लोकांना कॉक्रोच आणि पॅरासाइट म्हणलं तर ते त्याला खूप लागले। त्याच्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केलेला असावा। पण इकडे सगळ्याला अभिमान वाटत असताना कुठेतरी तुमच्या मनात असे हुरहुर पाहायला मिळते, चेहऱ्यावर सुद्धा भीतीचे भाव पाहायला मिळतात। खरं तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे होता या गोष्टीचा। अभिमान म्हणण्यापेक्षा कसं आहे, तो एक तर एकुलता एक आहे मला। थोडासा सध्याचं राजकारण पाहून आणि गढूळ वातावरण झालेलं पाहून असं वाटतं भीती मला। काय सांगाल ज्या पद्धतीनं तुमचे चिरंजीव अभिजित यांनी एक मोहीम चालू केली होती, आता प्रचंड प्रतिसाद मिळतो। आई म्हणून काय पहिली प्रतिक्रिया आहे? म्हणून प्रतिक्रिया यांनी असं कसं काय केलं असं वाटतंय मनाला। एक सहज शब्द बोलल्या गेला आणि त्याचा आज एवढं त्याच्या मागे एवढे मुलं हे झाले, फॉलो झाले, हे वाटतंय। पण आगामी काळात अभिजितनं राजकारणाचा मार्ग निवडला तर काय? आता काय करणार, त्याच्या मनात काय आहे ते मला काही माहिती नाही ना। आता तो तिकडे, मी इकडे, त्याच्यामुळे नाही झालं। 1 वर्षापासून आमची भेट पण नाहीये, काय तर फोनवरच 2 मिनिटं बोलले की तेवढंच। त्याच्यामुळे आता त्याच्या मनामध्ये काय मला काही सांगता येणार नाही। पण तो राजकारणात गेला तर आई म्हणून पाठिंबा नाही, पाठिंबा तर नाही राहणार। तो राजकारणात गेला पाठिंबा मला तर नाहीच वाटतं त्याला पाठिंबा द्यायला। त्यांनी नोकरी करावं हाच मला वाटतं त्याला। सगळीकडे कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला पाहायला मिळतो। मात्र असं असताना दुसरीकडे आई वडिलांच्या मनात जे आहे ते मुलगा म्हणून भीती पाहायला मिळते। त्यांच्या मनात सुद्धा चिंता आहे आणि अभिजितने नोकरी करावी, राजकारणात जाऊ नये असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।